हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहत मस्त अगदी चटपटीत आणि 5 मिनिटात तयार होणार नाश्त्याचा प्रकार, ते पण शिल्लक राहिलेल्या भातापासून. रोज रोज तोच भात खाऊन आपण कंटाळता. नेहमी भात शिल्लक राहिला की परतून वगैरे फोडणी घालून खातो. त्यापेक्षा आपण आज काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला. आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये जे आपण रात्रीचा भात घेतला होता शिल्लक राहिलेला ते ॲड करूया. त्यानंतर याच्यामध्ये 1-2 चम्मच आपण जे पोहे खातो त्या चमच्याने बेसन ॲड करूया आणि थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे मिक्सरला छान फिरवून घेऊया. आपण छान हे मिक्सरला फिरवून घेतलं पाहू शकता बेसन आणि आपला भात राहिलेला. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपण तुम्हाला जे आवडतील ते भाज्या तुम्ही ॲड करू शकता. मी काकडी आणि कांदा ॲड करणार आहे. तुम्ही बटाटा, गाजर, कुठल्याही भाज्या तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. त्यानंतर किसलेली काकडी, एक कांदा आणि एक काकडी किसलेली घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करूया. मसाल्यामध्ये मी हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, थोडासा ओवा घेतला आहे. हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया. आपण सर्व मसाले ॲड केले आहेत. त्यानंतर एक मॅगी मसाला ॲड करूया यामध्ये, एक पॅकेट. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान आपण याचं असं घट्ट असं बॅटर तयार करून घेतलं आहे पाहू शकता. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. या पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलं आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई छान तापली आहे. थोडंसं तेल ॲड केलं आहे. तेल छान पसरून घेतलं आहे. आता जे आपण बॅटर तयार केले ते यावर ॲड करूया. छान असं पसरून घेऊया. आपण सर्व बॅटर पसरून घेतलं आहे. यावर थोडीशी पांढरे तीळ ॲड करूया. मस्त दिसते छान असं. आता याला 5 मिनिटं आपण झाकून छान असं दोन्ही साईडनं भाजून घेऊया. खालच्या साईडने छान भाजलं आहे. आता छान याला आपण पलटून घेऊया. आपण छान याला पलटून घेतलं आहे पाहू शकता. मस्त असा छान कलर आलेला आहे. आता त्याला दोन्ही साईडने छान 1-2-3 मिनटं याला दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊया कमी गॅसवर. दोन्ही साईडनं आपला छान असा नाश्ता तयार झालेला पाहू शकता. मस्त अगदी छान कलर आलेला आहे आणि खूप मस्त अगदी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतले एकदम सॉफ्ट असा आपला नाश्ता तयार झालेला पाहू शकता. मस्त अगदी छान चवीला खूप भन्नाट. दिसायला पण किती सुंदर दिसतंय पाहू शकता. पाहताच खाण्याची इच्छा होत आहे. चला तर तयार आहे आपला नाश्ता, काढून घेऊया. मस्त आपला छान असा गरमागरम नाश्ता तयार झाला पाहू शकता. मस्त अगदी दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि खायला पण तेवढाच चविष्ट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. ते पण शिल्लक राहिलेल्या भातापासून अगदी झटकीपट होणारा नाश्ता आहे. तुम्ही आयत्या वेळेला काय नाश्त्याला बनवायचं सुचत नसेल त्यावेळेला तुम्ही मस्त हा नाश्ता बनवू शकता. ते पण आपल्या घरातल्या कमीच्या कमी साहित्यामध्ये. मस्त आपला नाश्ता तयार आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.